लँड कन्व्हर्जनच्या मुद्द्यावरून एमआयएमचे खासदार जलील यांचा सुभाष देसाईंवर गंभीर आरोप। 1000 कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप। देसाई यांच्या भूमिकेची प्रतीक्षा। मुंबई महापालिकेच्या कूपर भगवती रुग्णालयातील 200 कोटी घोटाळ्यांची चौकशी होणार। मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। युवा सेनेचा बडा पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता। टीईटी घोटाळ्याची चौकशी करण्याची उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। अपात्र कंपनींना पात्र करून टीईटी परीक्षा कुणी घेतली? अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घणाघात। नियमानुसार जमिनीचं वाटप केलं, कोणताही भ्रष्टाचार केला नाही। जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवर मंत्री अब्दुल सत्तार यांचं विधानसभेत उत्तर। आमदार नितीन देशमुख यांच्यावर पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई। मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री CN अश्वथ नारायण यांची मागणी। तर मुंबई कुणाच्या बापाची नाही, उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठणकावलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयाची माहिती। मोदी अहमदाबादकडे रवाना। आणि अभिनेता शिजान खानला आज कोर्टात करणार हजर। तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिजान खानला अटक।